आता मला 3 मिनिटात सांगायचं म्हणजे अवघड आहे. महाराजांचे चरित्र अथांग महासागरासारखे, त्यांच्या आठवणीचं किती मोठं पुस्तक लिहिलं तरी अपुरंच होईल आणि ते 3 मिनिटात कव्हरअप करणं माझ्यासारख्या माणसाला अवघड आहे. आता पहिल्यांदा गोष्ट अशी की महाराजांनी मला पत्र दीक्षा दिली 1963 साली, बरोबर 50 वर्षापूर्वी. आणि ते पत्र ऑफिसच्या पत्त्यावर आलं आणि पत्र आल्याबरोबर पत्र फोडायच्या आधीच मला क्रिया चालू झाल्या. आणि ते मी जवळच राहत होतो, माझ्या राहण्याच्या जागेवर गेलो आणि तिथं मी उदबत्ती लावून नारळ ठेवून ते पत्र उघडलं आणि पूजेला बसलो. मी जवळजवळ 1 तास 1.25 तास बसलो आणि उठल्यानंतर जो बघतो तो मला सगळं जगत ईश्वर स्वरूप दिसायला लागलं. पुन्हा मी ऑफिसमध्ये आलो, माझी ती तिथं झाडूवाली काम करत होती ती ईश्वर स्वरूप दिसत होती, ती टायपिंग करणारी बाई ती ईश्वर स्वरूप दिसत होती, माझे सहकारी ते मला ईश्वर स्वरूप दिसत होते, ती इमारत ती ईश्वर स्वरूप दिसत होती आणि माझे अधिकारी सुद्धा ईश्वर स्वरूप दिसत होते. अशा आनंदाच्या आतून एकदम आनंद आणि बाहेरून बावळ असा माझा ते होता. आणि अशा अवस्थेमध्ये मी जवळजवळ 15 दिवस राहिलो बघा. तर आमच्या अधिकाऱ्यांना वाटलं याला काहीतरी वेळ लागला असेल, काम तर व्यवस्थित करतो, त्याने मला सिव्हिल सर्जनकडे पाठवून दिलं बघा, औरंगाबादच्या सिव्हिल सर्जनकडे. आणि एक अधिकारी माझ्यावर दिला की यांची मेडिकल टेस्ट करून घेऊन याला काही मानसिक रुग्ण तर नाही, ते जरा बघा जरा. तर मी तिथे गेल्यानंतर माझ्या मानेला झटके बसतच होते त्यांच्या समोर बसल्यानंतर. म्हणे काय तुमचं नाव वगैरे वगैरे, तुम्ही काही साधना वगैरे करता का? म्हटलं हो. म्हणे तुम्हाला तुमचा आणि गुरुवाणी महाराजांचा काही संबंध आहे का? म्हटलं हो. पुढे त्यांनी काय मला विचारलं, त्यांनी लगेच बेल मारली आणि फिटनेस सर्टिफिकेट दिलं आणि हे सरकारी नोकरीला योग्य आहे, त्यांच्यात काही दोष नाही असं सर्टिफिकेट दिलं. आणि म्हणे आता त्या काळात मृगाजी जे आहेत ते त्यावेळेसचे पारधी खांद्यावरती अशा हरणाचे कातडी घेऊन, 50 वर्षापूर्वीची गोष्ट होते, रस्त्यावर विकायला यायचे, 25 रुपयाला एक, सोन्याचा भाव होता 100 रुपये. आणि मी त्यातलं एक हरणाचं कातडं घेतलं, त्याला टायमिंग करून घेतलं आणि गुरुचरित्राच्या पोथीवरती ठेवून दिलं ते. तर आता माधवणी दत्तमूर्ती, माधवणी काही मोठं काही, फक्त गुरुचरित्राची पोथी बरोबर होती आणि त्याच्यावर त्या हरणाचं कातडं ठेवून दिलं. मी साधनेला बसलो की त्या गुरुचरित्राच्या पोथींना आवाज द्यायचा की तुम्हाला कोणाची परवानगी घेण्याची जरुरी नाहीये, तुम्ही मृगाजीन वापरू शकता. असं एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3दा ऐकलं आणि तिसऱ्यांदा म्हटलं जोपर्यंत गुरुवाणी महाराज मला हे मृगाजीन वापरायची परवानगी देत नाही तोपर्यंत मी हे आसन वापरणार नाही. आणि त्या गुरुचरित्राच्या पोथींना मला खतखत हसण्याचा आवाज बराच वेळा ऐकू येत होता बघा. एक सहज म्हणून तुम्हाला सांग. त्याच्यानंतर मी पुण्याला आलो ते आसन घेऊन आणि महाराज दुपारचे 1.5-2 तास मला विश्रांती घेत बसले होते. आणि महाराज म्हटलं मी अमका ओळखलं म्हणे तुम्हाला. म्हटलं मी मृगाजीन आणलेलं आहे आणि हे वापरायची मला परवानगी घ्या. तर महाराजांनी ते हातात घेतलं, बघितलं, म्हटलं छान टॅनिंग झालेलं आहे, मऊ आहे, चांगलं आहे मृगाजीन म्हणे. आणि महाराज म्हणे ते पसरा. आणि महाराजांच्या अंगात काहीतरी बंडी किंवा गंजीबाग सारखं काहीतरी असं. महाराजांनी शर्ट घातला, काळा कोट घातला आणि टोपी घातली आणि त्या आसनावरती महाराज जवळजवळ 20 मिनिटं उभे होते. महाराजांनी काय आशीर्वाद दिला किंवा काय देवाजवळ सांगितलं मला काही माहिती नाही, पण माझी त्या मृगाजीनावरती आजपर्यंत नियमित सकाळ संध्याकाळ साधना चालू. आणि त्या काळामध्ये औरंगाबादमध्ये जवळजवळ माझ्याबरोबर 30 ते 35 माझ्या मित्रमंडळीला दीक्षा झाली होती. आणि माझ्या आईची इच्छा होती की गुरुवाणी महाराजांनी दीक्षा द्यावी. तर मला वाटलं महाराज मला कळवतील की तुमच्या मातोश्रीला तुमच्यावर बसू द्या वगैरे वगैरे. पण तसं काही महाराजांचं पत्र आलं नाही. तुम्ही अमक्या तारखेला तुम्ही त्यांना तुमच्या मातोश्रीला घेऊन पुण्याला या, वासुदेव निवासमध्ये सकाळी 6 वाजता या. म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर आम्ही यायला निघालो तर आमच्या मिसेस तेव्हा प्रेग्नंट होत्या, त्यामुळे मी एकटे राहणार नाही, मी तुमच्यावर येणार आहे म्हटलं. तर तिला घेऊन आईला घेऊन मी महाराज म्हणजे पुण्याला आलो, नातेवाईकांकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मठात हजर झालो. आता मी एक छोटासा हार आणला होता, तर तो महाराजांच्या गळ्यात घालायला महाराज म्हणे तो हार तिथंच राहू द्या. तर आई म्हटलं महाराजांना पहिली गोष्ट, तिला पारनेकर महाराजांनी मंत्र दिलेला आहे, ही दीक्षा घेतली तर चालेल का? महाराज म्हणे काही हरकत नाही, दीक्षेचा त्याचा काही संबंध, मंत्राचा काही संबंध नाही, त्यांचा मंत्र नियमितपणे चालू ठेवा म्हणे. नंतर म्हटलं ही प्रेग्नंट आहे, हिला दीक्षा पाहिजे आजच. म्हटलं हो होईल ना म्हणे, त्याला बसू द्या म्हणे दीक्षाला म्हणे. तर आई पण शेजारी बसली आणि मिसेस पण दीक्षा शेजारी बसली आणि दोघींनाही दीक्षा झाली. आणि विषय म्हणजे अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, माझी साधना संपली, मेसेजची साधना संपली आणि आमची आई काही जागी होत नव्हती. मग महाराजांनी काय करावं, तो जो हार होता त्या हाराचा दोरा काढ, म्हणजे हाराचा जो पुडी होती त्याचा दोरा काढला आणि आमच्या आईच्या नाकाला लावला बघा. तर तो काही दोरा हलत नव्हता. एक 5 मिनिटानंतर पुन्हा महाराजांनी त्या हाराचा तो दोरा काढला, दुसरा दोरा काढला, नाकाला लावला
श्वास बंद झाला होता याचा. पुन्हा तिसरा धागा काढला, महाराजांनी लावला, 3 वेळा महाराजांनी केला असं. तर महाराज म्हणे की त्यांची समाधी लागलेली दिसते. म्हटलं महाराज मला यात काही समजत नाही. आता असं करा म्हणे, महाराजांनी काहीतरी प्रक्रिया केली असावी पण ती काही त्याला दाद देत नव्हती. म्हणजे तिच्या कानाजवळ जाऊन जोरात आई आई हाक मारा. तर मी आईला 8 हाक मारल्या पण आई काही जागी झाली नाही. मग महाराज म्हणायला लागले, अहो आई उठा, अहो आई उठा. मग पुन्हा मला म्हणे जोरात जाऊन तिच्या कानापाशी तुम्ही हाक मारा आणि आई आई असा हाक मार. तर पुन्हा हाक मारल्यानंतर आमची आई जागी झाली. समोर बघतो तर महाराज बसलेले. तिने प्रसन्नपणाने नमस्कार केला आणि त्यावेळेस जे महाराज हसताना प्रसन्न दिसले ते मी कधीही बघितले नाही बघा. आमच्या आईची समाधी लागलेली होती. आणि आपली साधना इतकी उच्च आहे की तुमचा जर अधिकार असला तर तुमची ताबडतोब समाधी लागू शकते. याचा साक्षीदार मी आहे आणि माझी मिसेस पण इथं बसलेली आहे, ती आहे बघा. आणि दुसरं सांगायचं म्हणजे महाराज देहात असताना सुद्धा भक्तांना दर्शन दिलेलं आहे. महाराज पुण्यामध्ये, मी मुंबईला, मला काहीतरी अडचण आली, संकट आलं समजा, आणि आता काय करावं असं मला समजत नव्हतं. तर फक्त महाराजांचं एकदा स्मरण केलं. 2-3 दिवस गेले. महाराज बघतो तर एक दिवस खुर्चीवरती पहाटे 5च्या सुमाराला येऊन बसले आणि 3च वाक्य मला त्यांनी सांगितले, असं असं करा, असं असं करा, असं. आणि त्याच्याप्रमाणे मी केलं आणि माझं संकट नाहीसं झालं. म्हणजे महाराज पुण्याला आणि दर्शन देतात ते मुंबईला माझ्या घरी. म्हणजे जेवण पण महाराज असतानाची गोष्ट. महाराज नसताना सुद्धा महाराजांनी मलाच नव्हे तर अनेक लोकांना दर्शन केलं आहे. मला उदाहरणं माहिती आहेत पण 3 मिनिटात आठवायचं म्हणून मी काही जास्त सांगत नाही. आता केशवराव जोशींनी शेवटचे 8-10 वर्ष महाराजांची सेवा केली. मी केशवराव जोशींना विचारलं, महाराजांची अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही पुस्तकात लिहिली नाही पण कस्तुरीच्या वासासाठी तुम्ही तिचा सुगंध घेत असता, एखादी गोष्ट मला सांगा. म्हणजे एक गोष्ट आहे, गुळवणी महाराज अगणित ब्रह्मांड निर्माण करू शकतात आणि अगणित ब्रह्मांड नष्ट करू शकतात. इतकी गुळवणी महाराजांची ताकद हे केशवराव. आता दुसरं सांगायचं, 50 वर्ष साधना केली आणि मला जो अनुभव आला की श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि गुळवणी महाराज हे एकच, नावं वेगवेगळी पण ते एकच, असं माझा 50 वर्षाचा अनुभव. आता तुम्ही म्हणा याला काय अनुभव काय, या गोष्टीला तुमच्याकडे अनुभव काय, तर ते एक तुम्हाला सांगतो. तर शेवटी मी संसारी मनुष्य, भिकारी मनुष्य, मला काहीतरी संसारी माणसाला हवं असतं. मी वाडीला गेलो. न होणाऱ्या कामाची, म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवून इतकं अवघड काम, देवानं म्हटलं देवा हे माझं काम करा, अशी प्रार्थना केली, कळवळून प्रार्थना केली. आणि मुंबईला आलो. 1-1.5 महिना झाला. एक दिवस पहाटे म्हणजे महाराजांचा आवाज की सूर्योदयापूर्वी उठा, अमक्या अमक्या व्यक्तीला भेटा आणि त्यांना जाऊन असं असं सांगा, असं असं करा. महाराजांनी सांगितलं. आणि सूर्यास्तापूर्वी तुमचं काम होईल. आणि ही गुरु दत्तात्रयाची आज्ञा आहे, तिचं उल्लंघन करू नका. ही गुरु दत्तात्रयाची आज्ञा आहे, तिचं उल्लंघन करू नका. ही गुरु दत्तात्रयाची आज्ञा आहे, तिचं उल्लंघन करू. मी कधी कधी आज्ञा मानत नाही देवांच्या. तर म्हणून महाराजांनी ताकीद दिली आणि महाराजांच्या आवाजात ते म्हणतात की ही गुरु दत्तात्रयाची आज्ञा आहे. बघा, म्हणजे गुळवणी महाराज आणि गुरु दत्तात्रय एकच आहे, मला पुन्हा पुन्हा सांगायचं. आता 50 वर्ष साधना करून काय मिळालं? मला रंग नाही, रूप नाही, अधिकार नाही, सत्ता नाही, माझं काही नाही. पण राजाला, विश्व सम्राटाला जे सुखशांती मिळाली असेल ते या फाटक्या माणसाला गुळवणी महाराजांनी दिलं. आणि जगातला अत्यंत सुखी म्हणून शकून असेल तर मी आहे, हे हा गुळवणी महाराजांचा भक्त आहे, हे नम्रतापूर्वक सांगतो. म्हणजे इथे जमलेल्या सगळ्या गुरु भक्तांना तो आनंद प्राप्त व्हावा अशी गुळवणी महाराजांची प्रार्थना करून माझे 2 शब्द 3 मिनिटात संपवले. धन्यवाद. गुरूंची सेवा आणि साधना